मार्गदर्शक सागरदादा मांडवकर हे देखील नेरे गावातून बिलॉंग करतात आणि त्यांचाच हा संघ आपण पाहतो. ते देखील इथं उपस्थित असतील तर आपण यावं. ऑनलाईन आपण जर पाहत असाल तर ऑनलाईन आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करू. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसेच WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आदरणीय अंकितदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला 1500 रुपयाची धनराशी आली. त्यांचं देखील आम्ही सतत आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. सर्व दानशूर दात्यांचं हार्दिक स्वागत. मॅच ऑन, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रथमेश आणि आदित्य ही सलामीची जोडी. प्रवीण सोरगे या खेळाडूला देखील आपण पाहणार आहोत. बाली या खेळाडूला KPSC इनाम ट्रॉफी मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला होता. गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक सागर पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. या स्पर्धेची संकल्पना अशी आहे की तुम्ही 5 ओव्हरचा सामना 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे. त्यामुळे गोलंदाजाची देखील ताकद आपल्याला समजेल आणि फलंदाजांची देखील कन्सिस्टन्सी किती आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. कव्हर आणि कव्हर मधून बॉल अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी बॉल अडवला जातोय. वेल फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा दर्जा आपण पाहतो. बॉल अडवला जात आहे. धावा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती धावा मिळाल्या 3 धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केलं जात आहे. ते इरा 11 कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरी या संघाचा आपण पाहतो. 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. संध्याकाळचं सत्र. अगदी आपण वेळ पाहिला तर 12:53 झालेत. गुलाबी थंडी, हलकीशी थंडगार हवा सुटले मैदानाच्या आतमध्ये. ओलसरपणा खेळपट्टीवर जाणवत आहे. खेळपट्टी हलकीशी ओली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतील की नाही हे देखील पाहावं लागेल. 5 षटकामध्ये कमीत कमी 55-60 धावा जर झाल्या तर या खेळपट्टीवर चांगल्या धावा मी म्हणेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण ड्यू फॅक्टरचा प्रभाव जरूर मैदानाच्या आतमध्ये पडेल यामध्ये तील मात्र शंका नाही. बॉलर तयार. सागर पाटीलचा नेक्स्ट बॉल. ओ लोअर फुल टॉस. क्या बात आहे. सुरेख बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. स्लो रन होता. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा खाल्यानंतर बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून समाप्ती आपण पाहतो. सागर पाटीलच्या पहिल्या बॉलवरती 3 धावा. त्यानंतर सुंदर बॉल. डॉट बॉलची समाप्ती. आदित्य मस्कर ऑन स्ट्राईक. तो या वेळेमध्ये देखील आपण पाहिलं स्लोअर वन टाकला होता. पिक केला जरूर. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. सिंगल होती तिथे मात्र डबलला परावर्तित केलं जात आहे. थोडंसं फंबल झाले होते फिल्डर. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. 5 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतो. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी सागर पाटीलची आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ झालाय आणि स्कोर कार्ड वरती 5 धावा. अगदी शांतमय क्रिकेट स्पर्धा. शिस्तबद्ध स्ट्रिक्स नियमावली आणि त्या नियमावलीचं पालन सर्व टीम करत असताना आपण पाहतो. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. हे छान टेकन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे संघाला फलंदाज आदित्य बाद. तर टोटल धावसंख्या आपण पाहतो. एक खेळाडू बाद झालाय. 5 धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आदरणीय ऋषिकेश चौधरी साहेबांनी नेरी संघ हा पॅक केलाय. या स्पर्धेमध्ये 3 टीम ला खरं तर पुरस्कृत केलंय. ऋषिकेश चौधरी यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. पहिल्या विकेटचं पतन झालंय. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती सचिन मोरे या फलंदाजाला आपण पाहतो. रणनीती काहीशी वेगळी पाहायला मिळते नेरे टीमची. प्रवीण सोरगे हा सलामीला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो, परंतु
अद्याप तिसऱ्या क्रमांकावरती सचिनला आपण पाहतोय, सचिन मोरे. अजूनही प्रवीण चोरगे आला नाही मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकाचा सामना असल्या कारण कॅप्टनने हा निर्णय घेतला की काय असं मात्र प्रश्नचिन्ह. ओ फुलटॉस बॉल मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात, पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल. वेस्ट हाईट खूप होती. नो +1 दुहेरी धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. सचिन मोरे पहिलाच बॉल फेस करत असताना 2 धावा निश्चितरित्या मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती आमचे साथी स्कोरर महेंद्र खारुटकर अगदी आम्हाला अचूक माहिती पुरवतायत. प्रत्येक बॉल गणिक्स त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती सांगितली ते त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या वतीने. हो, यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दूरवरून झेलचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु झेल सुटला जातोय. या बॉलवरती 2 धावा निश्चितरित्या मिळतील. लेथमध्ये बॉल मागे फेकला होता, मागे पिच केला होता. त्या कारणाने बॅटचा फेस अगोदर क्लोज झाल्या कारणाने डीप बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं फलंदाज प्रथमेशला, परंतु या बॉलवरती 2 धावा निश्चितरित्या मिळतील. 2 धावेच्या मदतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 9 धावा, 1 विकेट गमावले नेरे टीमने. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती. स्पीड अप करायचं आहे दोन्ही टीमला मी विनंती करू. ओ स्लोअर वन, क्या बात है. गुड बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर पाटीलचं आपण पाहिलं हे षटक. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट, टोटल रन्स 9 ऑन द बोर्ड. तुझ्यासाठी तर पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावा, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात, शांत सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नेरे या संघाची आपण पाहतो. तसेच गोलंदाजीचा विचार केला बलवली टीम कडून अगदी सुंदर गोलंदाजी सागर पाटील या गोलंदाजीची आपण पाहिली. प्रत्येक बॉल गणित व्हेरिएशन
स्पष्ट केले, आपली गुणवत्ता त्याने सिद्ध केली दुसऱ्या षटकामध्ये. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावा संख्या 29 धावा. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना नेरे या संघाची. गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लो बॉल टाकला होता, हलक्या हाताने डिफेन्स केला. या बॉलला सिंगल मिळेल. जडमध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. सचिन मोरेने त्याचा चांगला सपोर्ट. धावा संख्या 30 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम नेरे अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण पाहतो. शांतमय वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात बसलेले मैदान, सैन्याच्या कुशीत. समाप्तीचा 2 षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर कार्डवरती धावा लागलेत. नेरे टीम आपण पाहतो. इराण कैलासवासी जितू केले पण जेव्हा नेरे संघाने बनवल्या 1 बाद 30 धावा. तर 12 चेंडूचा वाजवी खेळ झालाय. 12 चेंडूचा वाजवी खेळ झाला तर टोटल स्कोर कार्डवरती 15 फटका. वैजनाथ पाटील या गोलंदाजाचं काहीच मागणं राहिलं. 21 धावा ते षटक. आता मात्र मंगेश म्हात्रे या गोलंदाजाला प्राचारित करण्यात येते. मंगेश म्हात्रे कमबॅक करेल का या ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल. उर्वरित 18 बॉलचा अजूनही खेळ बाकी. सुरुवात चांगली झाली नेरे टीमची. सीमारेषा बाहेर आता आपण पाहतो 30 सर्कलच्या 5 खेळाडू पाहायला मिळतील. ओ यावेळी ऑफ सीटला शपलूर मारण्याचा प्रयत्न होता, दूरून खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती कोणती धाव नाहीये, निर्धाव बॉलची इथून सांगत आपण पाहतो. डॉट बॉलची समाप्ती. सलामीला आलेला प्रथमेश फडके हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वर एंड वरती सचिन मोरे. मैदानाच्या आतमध्ये अद्याप चौफेर फटकेबाजी सचिन मोरे या फलंदाजाने केले. गोलंदाज तयार. ओ स्विच हिट, व्हॉट अ स्ट्रोक. प्रथमेशच्या बॅट मधून 1 बाउन्स ओव्हर दी रोप, 4 रन. व्हेरी मच क्वालिटी अगदी पाहायला मिळाली या बॉलवरती. क्वालिटी ब्रँडेड तगडा प्रहार केला तो म्हणजे फलंदाज प्रथमेशनं. 4 धावा आल्या. हो यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झालाय. तू घेऊ की मी घेऊ, हाफ चान्स होता. फुल चान्स मध्ये कन्वर्ट करता आला नाही. हाफ चान्स तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील कारण सोपा झेल होता. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग दोन्ही खेळाडू एकत्रित आले होते आणि तिथे मात्र जजमेंट फसलं. त्या कारणानं मात्र सेफ लँड झाला बॉल. निश्चितरित्या प्रथमेशला जीवनदान मिळेल मी म्हणेल. या बॉलवरती सिंगल मिळेल. सचिन मोरे ऑन स्ट्राईक. 30 षटक प्रगतीपथावर मंगेश म्हात्रे हा गोलंदाज आपण पाहतो. एक चौकार जरूर या ओव्हरमध्ये. ओ तेज तर्रार बॉल होता. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न. पंच सत्यवानजी काकडे सर आम्हाला सांगतायत की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. 36 ऑन बोर्ड. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 30 षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात टीम नेरे या संघाची आपण पाहतो. ओ स्विच हिट, कमालीचा स्ट्रोक, ताकदीचा प्रचंड वापर. सचिन मोरेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक षटकार.
नेरेच्या मदतीनं धावसंख्या 42 या आकड्यावरती 42 ऑन अ बोर्ड. सुरुवात चांगली नेरे टीमची आणि त्यामध्ये सचिन मोरे हा मात्र अगदी तुटून पडलाय बॉलरवरती. यावेळी देखील ऑफ स्टिकला शफल मारण्याचा प्रयत्न होता, स्वतःला झोकून दिलं होतं अगदी. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल, मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल 43 ऑन बोर्ड. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दमदार सुरुवात. गोलंदाजावरती अगदी मोठे प्रहार केले जात आहेत. ज्या प्रकारे इथून फलंदाजी होत आहे, फलंदाजीचं मिनिटनुसार त्याच्या विपरीत तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार मंगेश. हो, यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये घरंगलत बॉल निघून चाललाय. हुलकावणी देत सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. काय असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. मयूर स्मृती श्रीराम बळवली हा संघ आपण पाहतो. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ इरा कैलासवासी जितू 11 जे हनुमान नेरे हा संघ आपण पाहतो. 18 चेंडूचा वाजवी खेळ झाल्यानंतर 18 बॉलमध्ये 47 धावा. हळूहळू पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतो. पहिला विकेट लवकर बाद झाला होता, त्यानंतर मात्र सचिन मोरे आणि प्रथमेशने मात्र चांगली भागीदारी केली. त्यामध्ये चांगलं योगदान सचिन मोरेचं आपण पाहतो. सचिन मोरेने 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून 3 धाव, सिंगल, डबल अशा धावा मात्र त्याने त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 27 धाब्यांचं योगदान सध्याच्या घडीला त्याचं आपण पाहतो सचिन मोरेचं. आणि चांगली साथ लाभली ती म्हणजे प्रथमेश फडके या फलंदाजाची. प्रथमेशच्या बॅटमधून देखील 2 चौकार निश्चितरित्या आलेत. वैयक्तिक 15 धाब्यांवरती प्रथमेश देखील आपण खेळतोय. आता मात्र 4थं षटक घेऊन नवीन गोलंदाज चैतन्य पाटील. हो, राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत असताना मिसफील्ड चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषा पार. येतोय हा चौकार. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू जरूर होता. अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू मात्र सीमा पार. फंबल झाले खेळाडू. हो, यावेळी फुलटॉस बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये सोपा झेल, सुंदर झेल तिथे टिपलाय आणि सचिन मोरेची मात्र खेळी इथून संपुष्टात. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज सचिन मोरेला बाद व्हावं लागलं. वैयक्तिक 31 धावांची बहारदार खेळी सचिन मोरेची आपण पाहिले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन पाटील या फलंदाजाला आपण पाहतो 4थ्या क्रमांकावरती. टोटल धावसंख्या 51 धावा म्हणजे 50 अप धावा कंप्लीट झाल्यात. त्या म्हणजे नेरे या संघाच्या. इरा 11 कैलासवासी जितू 11 चे हनुमान नेरे हा संघ आपण पाहतो. 50 अप 51 रन्स 51 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. चैतन्य पाटील च्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर विकेट्स मिळवले. मच निडेड ब्रेक थ्रू
मिळवून दिलाय चैतन्य पाटीलनं सचिन मोरे सारख्या मातब्बर खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. नेक्स्ट बॉल रोहनसाठी. रोहनसाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग रनिंग कॅच. वेल जजमेंट. सुपर. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज रोहन पाटील गोल्डन डकचा शिकारून माघारी परततोय. धावा संख्या 51 वरती स्थिर आपण पाहतो. 3 बाद 51 धावा. चौथ्या षटकामध्ये चैतन्य पाटील कमबॅक करून देत असताना बळवली टीमला आपण पाहतो. पहिली 3 षटके मागील 2 षटके फार महागडी राहिलीत. पहिल्या षटकामध्ये सागर पाटीलने लाजवाब गोलंदाजी केली होती, 9 धावा देत 1 विकेट. दुसरं षटक फार महागडं राहिलं. वैद्यनाथ पाटील ने 21 धावा खर्च केल्या. मंगेश म्हात्रेने देखील 17 धावा खर्च केल्याने आत्ता मात्र 5व्या क्रमांकावरती प्रवीण सोरगे सिक्सर किंग हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बालीला आपण पाहतोय 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावावर आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये. हा बॉल डॉट आपण पाहतोय. चैतन्य पाटीलची लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि चौथ्या बॉलवरती कोणतीही धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती. चांगली लाईन लेंथ, ॲक्युरेसी, चांगली गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणसाठी पुढचा बॉल. शॉट ऑफ लेन. शॉट ऑफ लेनचा हा बॉल आपण पाहिला, सोडून दिला प्रवीण सोरगेने. यावेळी पंचांचा इशारा येतो, यासाठीचा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे जाते. 52 धावा स्कोर कार्ड वरती. ते सर्रार भन्नाट वेग. प्रवीण सोरगेला बॉल समजला नाही. अतिरिक्त गती या बॉलवरती आपण पाहतो. ज्या प्रकारे गती होते, ज्या प्रकारे बंदुकीची गोळी बंदुकीमधून निसरते ना, त्या प्रकारे हा गोलंदाजाने बॉल डिलिव्हर केलाय चैतन्य पाटील या गोलंदाजाने. उभं ठेवलं जाते फलंदाज प्रवीण सोरगे सारख्या फलंदाजाला. सिक्सर किंग म्हणून एनडी विभागामध्ये त्याची ओळख आहे. अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. प्रवीण सोरगेने आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर स्विंग अँड मिस असं समीकरण. डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीनं 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती इरा कैलासवाची जितू 11 जय हनुमान नेरे संघ 3 बाद टोटल 52. 7878 कार्तिक बैलाचे मालक मोहगावचे सन्माननीय महेश म्हात्रे आमच्या स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. महेश म्हात्रे मोहो 7878 कार्तिक बैलाचे मालक स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 52 धावा 52. अक्षय शेट सिनारे दुंद्रे गावरण ढाबा, त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपणही आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 52 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली सुरुवात जरूर झाली होती, त्यानंतर मात्र मागील षटकाचा आपण विचार केला. चैतन्य पाटीलने अवघ्या 5 धावा देत 2 विकेट्स महत्वपूर्ण मिळवल्या. त्यातील महत्वपूर्ण विकेट म्हणजे सचिन मोरे, ज्या खेळाडूने खरं तर जबरदस्त बॅटिंग केली. शॉर्ट बॉट स्वीट इनिंग, 31 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. 3 चौकार 2 षटकार म्हणजे चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता स्लॉगरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटील हा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल आपल्याला सलामीला आलेला प्रथमेश फडके. पहिल्याच बॉल वरती हुक केलाय. ऑफ स्टिकला शपल होऊन लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू फर्रार होईल. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. या बॉल वरती मिळतील रन 4 चौकार.
तर पहिल्या फेरीतील अंतिम लढत होईल. स्कायरा 11 न्यूयॉर्क वहाल आणि सुनी स्पोर्ट्स चिंचवाडा दोन्ही कॅप्टन टॉससाठी तुम्हाला यायचंय. वहाल आणि चिंचवाडाचे कॅप्टन. प्रथमेश फडकेने पहिल्याच बॉलवरती आघात केलाय. 4 आलेत पहिल्याच बॉलवरती. आपण पाहतो विचार पहिलाच ठरला होता की आपण फाईन लेगला हा फटका सजवायचा. यावेळी देखील कॉपी बुक स्टाईलनं फटका सजवायचा होता. एज लागला, मिस टायमिंग स्ट्रोक आणि तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला सोपा झेल घेतला जातोय. चौथ्या विकेटचं पतन. सलामीला आलेला प्रथमेश फडके बाद झालाय. मोठा फटका लगवायचा होता. शॉर्ट फाईन लेग रिझनला क्लिअर करायचं होतं, परंतु मिस टायमिंग जजमेंट चुकीचं राहिलं. त्या कारणानं मात्र प्रथमेशची खेळी संपुष्टात आले. नवीन खेळाडू कुणाल गायकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रितेश पाटील आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट. स्लॉटमध्ये बॉल, पॉवरफुल हिट. चेंडू थांबणार नाही, जाईल सरळ सीमा पार. कुणाल गायकरच्या बॅट मधून आल्या हाल्या प्रतिहल्ला षटकार. स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, अगदी रडार मध्ये बॉल होता. कुणाल गायकरने मात्र त्या बॉलला 6 धाब्यांकरता पाठवलं सीमारेषा बाहेर. नेक्स्ट बॉल. यावेळी थोडासा बॉल पुढे फेकला होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. मागील बॉल मध्ये आपण पाहिलं तर लेथ मध्ये थोडासा मागे खेचणारा बॉल अगदी रडार मध्ये आला होता. त्यानंतर मात्र कुणाल गायकरने तो बॉल षटकारा ठोकला आणि त्यानंतर मात्र मागील बॉलचा आपण विचार केला तर बॉल यॉर्कर आपण पाहतो. फुल टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. या बॉलला फंबल झाले फिल्डर. तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा निश्चितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे जाईल. 64 ऑन बोर्ड. 64 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रातील अंतिम बॉल. प्रितेश पाटील. शेवट इथून गोड केला जातोय. गोलंदाज प्रितेश पाटीलच्या माध्यमातून अंतिम बॉलवरती कोणतीही धाव न येणे अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 4 बाद इरा कैलासवासी जितू 11च्या युर्मान नेरे संघाने बनवल्या. त्या म्हणजे टोटल 64 64 धावा आणि 65 धावांचं टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? बॅटिंग करू. कसं वाटतंय संपूर्ण स्पर्धेचं आयोजन? कसा राहिला प्रवास? ग्राउंड सुंदर आहे आणि चांगली मॅच होईल. मागील काही दिवसामध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहेत. एकाच दिवसामध्ये 3 वेळा चॅम्पियन बनण्याचा एक नवीन रेकॉर्ड तुमच्या नावे थोड्या दिवसा अगोदर झाला. सुनी स्पोर्ट्स सोबत कितवी मॅच आहे? या सीझनची पहिलीच. कसं आहे स्ट्रॅटर्जी काय आणि काय टीम मध्ये यंदा चेंजेस? नॅचरल गेम केली. खूप साऱ्या शुभेच्छा घनश्याम. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतलं असतं? गोलंदाजीच घेतली असती. परंतु आता बॅटिंग वाटायला आले. पहिली मॅच आहे स्कायरा सोबत. बॉलिंग तुम्हाला करायची कारण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्कायरानं. परंतु अगदी मनाप्रमाणे मिळतंय. कसं वाटतं आमचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ दुधराईचं हे संपूर्ण आयोजन? तर भरपूर चांगलं आहे. काय टीम मध्ये चेंजेस आज?
नाही बघू आता असेल. स्ट्रॅटर्जी काय आहे? कारण समोर देखील तेवढाच इन्फॉर्म संघ आहे, आपलाही संघ खूप चांगला बहरलाय, खूप यंगस्टर्स आपल्याही संघामध्ये करतायत. काय स्ट्रॅटर्जी आहे अपोजिशन बद्दल? अरे मॅच टू मॅच खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. कितीपर्यंत रोखलं गेलं पाहिजे अपोजिशन टीमला? कारण ज्या पद्धतीने आता स्कोर बनतो आपण 70 किंवा 60च्या अगदी जो ॲव्हरेज स्कोर आहे, प्रथमतः कितीच्या आतमध्ये रोखलं पाहिजे? 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. कायरा इलेव्हन नियंगस्टर्स वहाल वन द टॉस अँड बॅट फर्स्ट. पहिल्यांदा तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. थँक्यू. येस, पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा आपण पाहिल्या. नेरे टीमने 64 बनवल्याने 65 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे बळवली या संघासमोर. इथून धावा संख्येचा प्रवास कसा राहील? 65 धाब्यांचा प्रवास. 65 धावा डिफेंड केल्या जातील का त्या धाब्यांपर्यंत सहजरित्या चेस होईल? हे आपण सेकंड सत्रामध्ये जाऊया. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया वैभव दादा बोपे यांना. थँक्यू. चला मॅच आपण ऑन करूया. प्लीज मी विनंती करेन आपण आता फिल्डिंग सेट करूया. काही स्ट्रॅटेजी तिथे आखले जात आहेत. इरा कैलासवासी जितू 11 जन्मान नेरी. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा आपण मयूर स्मृती श्रीराम बळवली. सध्या अशी मॅच जी फार इंटरेस्टिंग लढत राहणार आहे. काही रणनीती आखल्या जात आहेत कारण 5 गोलंदाज यूज करायचे आहेत. चला मॅच मध्ये आता आपण बॉल तिथे दिले जात आहेत. सुरुवात आपण करतो. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची लढत देखील होईल, ज्याचा टॉस आपण काही क्षणा अगोदर कंप्लीट केलाय. रात्रीच्या 1:26 झालेल्या आहेत आणि ही लढत आता आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. उद्यासाठी मी जे टीम्स येणार आहेत त्या सगळ्यांना म्हणजे आमंत्रित संघांना मी माहिती देईन. उद्या ठीक 4 वाजताची रिपोर्टिंग आहे. 3:45 वाजताची रिपोर्टिंग आहे. 4 वाजता पहिला बॉल पडेल. जय भवानी वाजेपूर आणि मानव स्मिथ 11 मोसारे अशी पहिली लढत होणार आहे. 3:45 वाजताची रिपोर्टिंग आहे. 4 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना सुरू होईल. त्यामुळं वेळ न दौडवता किंवा अगदी उशीर तुम्ही करत असाल तर तुम्हाला बॉलची पॅनल्टी मिळेल नेरेदुंद्र विभाग ग्रामीण कमिटीनुसार. त्यामुळं जय भवानी वाजेपूर आणि मानव स्मिथ 11 मोसारे उद्या ठीक 3:45 वाजता तुम्हाला यायचं आहे. हे आम्ही तुम्हाला माहिती देतो. आताच जाऊया सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. बोलोली संघासमोर 65 धावांचा आव्हान सेट केलंय नेरे टीमनं. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिलं षटक घेऊन आले गोलंदाजाच्या मार्कवर सुशांत. पहिला बॉल जमिनी समांतर मिडॉनमध्ये बॉल चाललाय, परंतु तिथे आता रन कंप्लीट केले जाईल. सलामीवीर फलंदाज बोलोली टीम कडून आपण बघू शकता मैदानामध्ये सेकंड इनकडे होतोय सागर आणि त्यांना साथ देत असताना वैजनाथ पाटील. हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. इम्पॉर्टंट लढत दोन्ही टीमसाठी. याच्या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये भातान संघानं बाजी मारली, त्यानंतर मोहो संघानं दुसरा सामना जिंकलाय. तिसरी लढत मैदानामध्ये सुरू असताना ज्याचं दुसरं सत्र अर्थात उत्तरार्ध या खेळाचं या मॅचचा आपण एन्जॉय करतोय. वैजनाथ आले सेकंड इनकडे. पहिला बॉल थोडं खेचून खेळायचा प्रयत्न होता. मला वाटतं अगोदरच स्वीपसाठी तयार होते, त्यामुळे तशी बॅट त्यांनी फिरवली. बॉल चालला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रन कंप्लीट केले जात आहेत 2. सिंगल डबलला सुरुवातीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सागरला आपण बघितला आणि त्यासोबत वैजनाथ पाटील यांना आपण बघतोय. पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड झालेत सुशांत गायकर यांच्याकडून आणि रन खर्च केलेत आतापर्यंत त्यांनी 3.
पॉवर प्ले सध्या सुरू आहे. स्ट्रॅटेजी आखली जाते. लक्षात घ्या, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं हे अनिवार्य आहेत. त्यामुळे वेळेचं भानही आपल्याला राखायचं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन सध्या रचला गेले. सुशांतचा हा बॉल रेडी होता. या बॉलसाठी खेचून खेळत बॉल चला डीप फाईन लेगला, फाईन शॉट, चौकार. एक नियंत्रित टप्प्यासाठी ओळखले जातात, परंतु मागील बॉल जे नियंत्रणामध्ये नव्हते, फुलटॉस बॉल त्याला खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करून घेतलं चौकारामध्ये आणि 4 नसक पुढे चाललंय. बोर्डवर लागते टोटल 7. बिनबाद सुरुवात सध्या झालेली आहे. 65चं टार्गेट, कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम देखील आहे. आदित्य येत आहे. सुशांतकडे काही चर्चा सुरू होते, त्याच्या अगोदर सचिन आले होते, कारण रणनीती खेळामध्ये फार महत्वाची असते आणि ती रणनीती सध्या दोन्ही टीमकडून आखली जाते. वेगवान बॉल यॉर्कर साठी तयार होते. काय फटका खेचलाय. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेत असताना 1 मोर 4. मैदानामध्ये पॉवर प्ले मध्ये जशास तसं प्रत्युत्तर सध्या दिले जाते. सगळ्यात मांडवकर खरं तर याच गावचे ओळख, उद्या ते जॉईंट होणार आहेत आणि त्यांच्याकडून ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. स्कोरबोर्ड वर सध्या रन आपण बघतोय सध्या 11 धावा. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल यष्ट केलेत उद्ध्वस्त आणि वैजनाथ पाटील ज्यांना बॅक टू बॅक 2 चौकार जरूर ठोकले, त्याने केले क्लीन बॉल. येत होता तो या क्षणाला सुशांतनं थोडं त्याची स्ट्रॅटेजी यूज केली. बॅटर थोडंसं ऑफ स्टंपला शफल झाले आणि त्यांनी लेग स्टंपवर बॉल हिट केला. वेगवान बॉल, प्रचंड वेग, मनगटी ताकद जेवढी होती तेवढी या बॉल मध्ये त्याने झोकून दिली आणि एक मोठं यश, एक मोठी विकेट. ठीक अगदी बघतो आपण 1:32 झालेत रात्रीच्या आणि आता गारवा वाढत चाललाय. ऑलरेडी वातावरण भरपूर थंड आहे, हवेमध्ये आर्द्रता आहे आणि त्यामुळे वाऱ्याचा प्रवाहही थोडा फास्ट आहे, कारण आपण थोडं पठारी भागावर आहेत. गाव इथून थोडं खाली आहे आणि ते वाऱ्याचं प्रमाण सातत्याने जास्त असतं आणि या सध्या ते आपल्याला बघायला मिळतंय, त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलंय. अखेरचा बॉल या पहिल्या षटकातील. वेगवान बॉलला उत्तर दिलंय, वेगवान उत्तर दिलंय. हा पिकअप शॉट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला फिनिश केलं या पहिल्या षटकाला बॅटर मैदानामध्ये शुभम पाटीलनं. येत्या क्षणी षटका ठोकलाय. पहिलं षटक प्रॉफिटेबल राहिलंय, कारण याच पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 17 धावा कुठून काढले. बॅटिंग करत असताना मयूर स्मृती श्रीराम बळवली टीमनं. आलेली आहे. शुभम पाटील बद्दल अगदी बरेच झालं. गतवर्षी टीमने 19 ट्रॉफ्या मारल्या बलवली टीमनं आणि त्यामध्ये शुभम पाटीलनं 100 त्या ट्रॉफ्या जिंकून दिल्या. भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये गतवर्षी त्याला बघितलं आपण आणि यंदा एक चांगली स्टार्ट त्याने मैदानात करून दिली आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून आणि या पहिल्या षटकाचा फिनिश त्याने केलाय. 17 धावांवर सध्या स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हरमध्ये सचिन मोरे आलेत गोलंदाजीसाठी. सेकंड पॉवर प्ले मध्ये सेकंड इनकड बॅटर आपण सागरला बघाल. पहिला बॉल अगोदर स्विचेससाठी तयार होता, त्यामुळं सचिनने देखील रीड केला बॅटरला, कारण असं म्हटलं जातं की बॅटरच्या माइंडमध्ये काय चाललंय त्याच्या कधी कधी ॲक्शनवर बरंच काय डिपेंड असतं. त्याचं जो बॉडी लँग्वेज असतं त्याच्यावर बरंच काय रीड करू शकतात. त्यासाठी क्रिकेटचा तेवढा नॉलेज, तेवढे सामने
तुम्ही खेळ पाहिजे. सचिन निरंतर ओपन क्रिकेट खेळत असतो आणि सध्या जसा स्विच त्यांनी केला त्याने फास्टेस्ट डिलिव्हर केले. यावेळेस लेग ब्रेकचा वापर झालाय. चांगला बॉल, हातभर टर्न करण्याची क्षमता जो खेळाडू आपल्यामध्ये राखतो. टर्न विथ बाउन्स ही इथे बघायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल इथे सागरच्या अगेन्स्ट. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. चांगला सुरुवात मैदानामध्ये सचिन मोरे कडून. अजून एक चांगला बॉल. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतंय. मागील बॉल स्लोअर विथ टर्न, यावेळेस स्पीड विथ टर्न. बरेच व्हेरिएशन सचिन कडे. पहिला बॉल अगदी बघितला वेगवान स्ट्रेट बॉल डिलिव्हर केला. दुसरा बॉल अगदी स्लोअर वन विथ लेग ब्रेक, यावेळेस फास्ट विथ लेग ब्रेक असं बघायला मिळालं. त्यामुळे बराच गती परिवर्तन केलंय. हलकासा एज लागला, यासाठी स्लिप तयार ठेवली होती आणि रचना होती, स्ट्रॅटर्जी होती आणि सूरज पाटील यांना चांगला झेल तिथे कॅरी केलाय. बॅटर आउट होतोय सागर खेळीचा अंत. कमी टीम आहेत ज्या स्लीप लावतात आणि याच्यापैकी नेरे टीम अगदी बघू शकता. ही रचना त्यांच्या स्लीप मध्ये बघायला मिळालं. शॉट थर्डमॅन आहे, अगदी थोडासा तो वाईड लॅब वाईडिश आहे, परंतु स्लीप मध्ये चांगलं फिल्डिंग सूरज पाटील यांच्याकडून, जे अनुभवी खेळाडू त्या टीमचे आणि सध्या यशस्वीरित्या गोलंदाजी करताना दिसलाय. अगदी बघू शकता सचिन मोरे. 4 बॉल त्यांनी डिलिव्हर केले, ज्यामध्ये 3 डॉट बॉल. सागरचे विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आले देव म्हात्रे 4थ्या क्रमांकावर. पहिल्या ओव्हरमध्ये रन जरूर आले, परंतु ते कमबॅक होताना बघितलं, परंतु हा लेग ग्लान्स ड्राईव्ह करत असताना दिसले. पहिली रन वेगाने, दुसरी धाव धोक्याची, परंतु डेंजर एंडकडे हा धोका पत्करला. अगदी बघू शकता शुभम पाटील यांनी करत त्याची बॉडी लँग्वेज बघितली तर फार फास्ट रन तो करतो आणि धावा चोडण्यासाठी तो पळता येते हे त्याने दाखवलं. क्विक डबल इथे बघायला मिळाली. व जिथे रन्स कमी येतात, जिथे षटकार चौकार थांबतात, तिथे सिंगल डबल महत्वाचे असतात आणि त्या बॉलवर डबल केले. हे षटक चांगलं सुरू होतं, परंतु हा सचिन यांचा एम करताना तो दिसला आणि एम होता मिडल स्टंप आणि तो वाकवला बॅटर देव म्हात्रेच्या खेळीचा अंत. षटक जे सुशांत गायकर यांचं 17 धावांचं होतं. बॉलिवूड टीमनं फार चांगला स्टार्ट मैदानात मिळवला होता, परंतु सचिनचं कमबॅकिंग ओव्हर या ओव्हरमध्ये त्याने फक्त आणि फक्त 2 रन खर्च केले आणि प्रमुख 2 बॅटर त्याने बाद केलाय. त्यामुळं कमबॅक नेरे टीमचाही राहिलाय. क्रिकेट खेळामध्ये चढ उतार सातत्यानं सुरू असतात आणि सध्या अगदी स्ट्रॅटर्जी भन्नाट फॉर्म मध्ये अगदी नेरे संघ देखील यंदाच्या बऱ्याच टुर्नामेंट त्यांनी गाजवून सोडलेल्या आहेत. प्रवीण चौरगे सिक्सर किंग, 6 षटकर असतील, 4 पिल्लर यंदा त्यांनी जिंकले. जे त्याचं स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं. पूर्ण गावाचं स्वप्न पूर्ण केलं. कारण जेवढं मोठं तुम्ही पारितोषिक जिंकता, पूर्ण गावाचं स्वप्न पूर्ण होतं. गर्वानं आपण सांगतो होय माझ्या खेळाडूने 4 पिल्लर जिंकले. आणि प्रवीण चौरगे यांना आपण बघितलं बॅटिंग अगदी जेव्हा करण्याची वेळ आली तेव्हा जास्त वेळ ते मैदानात थांबले नाही. त्यांना आज अगदी थोडं स्वस्तात परतावं लागलं, परंतु त्याच्यानंतर चांगली बॅटिंग कुणाला देखील एक चांगला एंड केला होता. सचिन मोरेने फारच चांगली बॅटिंग केली. प्रथमेशनं चांगला स्टार्ट करून दिला होता आणि त्यामुळं चांगले रन आदित्य आले. लेफ्ट हँडेड आहेत. स्पेशल बॉल त्याचा बघायला मिळाला. तो ओव्हर द विकेटनं लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. हा टर्न करत असताना दिसलाय बॉल. शुभम समोर आव्हान मोठं, एक इन्फॉर्म बॅटरच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायचं आणि पहिला बॉल त्याने डॉट बॉल डिलिव्हरी केलाय. स्कोरबोर्ड काहीसं थांबलाय. मागील 7 बॉलमध्ये फक्त 2 रन आले, त्यांनी 2 विकेट. यॉर्कर लेंथवर गेले, बॉल पाठीमागे चाललाय, फिल्डर लावलाय मागे. यासाठी थर्ड मॅन मधून आले. जवळपास शॉर्ट थर्ड मॅन मध्ये 22च्या रूपाने एक्स्ट्रा मध्ये रन काउंट केलीच आहे सांघिक टोटल मध्ये. नेट टीमनं दबाव वाढवलाय सध्या बॅटिंग करणारी टीम बलवलीवर. त्यांनी डीआरएस साठी रिव्ह्यू मागितलाय. बॅटिंग टीमनं अंपायर्स बॅटिंग टीमनं एक डीआरएस आहे त्याचा वापर केलाय. सांडपालकर सर
व्हाईट बॉलसाठी DRS ची मागणी केली चेक केलं जाईल डिसिजन पेंडिंग होय आपण एक DRS दिलाय व्हाईट बॉलसाठी रनआउटसाठी किंवा बीमरसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता फक्त एक मिळेल दिस इज फेअर डिलिव्हरी त्यामुळे DRS बॅटिंग टीमने गमावलाय हा डॉट बॉल राहील यानंतर आता त्यांच्याकडे DRS उपलब्ध राहिलेला नाहीये पंचाने जेव्हा गरज लागेल तेव्हा पंच त्यांचा DRS घेऊ शकतात हाल आहे अगदी बघू शकता आणखीन एक बॅटर कडून तर डॉट बॉल एक्स्ट्रामध्ये याची नोंद होईल स्कोरबोर्डवर लागतायत 2-0 20 धाबा अगदी बोर्डवर आहेत शुभम आहे तो मुमकिन आहे टीमला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत जरूर 2 बॉल डॉट त्यांनी केलेत परंतु तो सुरक्षित आहे टीमसाठी इम्पॉर्टंट आहे बॅटर मंगेश आलेत सेकंड एंडकडे आदित्यची स्पेशलिटी आहे मागील बॉल किती गतीने त्याने लेग ब्रेक यूज केले परंतु दोन्ही टर्न करण्याची क्षमता त्याच्याकडे त्याने दाखवून दिलं या बॉलवर ऑफ कटर बॉल डिलिव्हर केलाय खरं तर जो बॉल लेफ्ट हँडरसाठी लेग कटर ठरतो लेफ्टी वर्सेस लेफ्टी बॅटल सध्या बघा मिळेल मागील बॉल डॉट बॉल आलाय काय चांगली गोलंदाजी होते सध्या अगदी थोडस मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न राहिल्या पाठीमागे फिल्डर आहेत एक रन मध्ये दुसरीसाठी निघालेत काय धावतायत शुभम मैदानामध्ये तिसरीसाठी निघालेत डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झाला आणि 3 रन कंप्लीट केलेत काय रनिंग बिटवीन द विकेट रात्रीची थंडी भरपूर आहे परंतु या थंडीमध्ये रन सोडण्याची मोहीम जी हाती घेतली होती ती फते केली दोन्ही बॅटरनं 3 रन कंप्लीट होत आहेत स्कोरबोर्डवर एकूण धावा लागतात 23-23 तिसरं षटक महत्वाचं पॉवर प्लेचे बंधन संपलेत शुभम पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडकडे आलेत सगळ्या टीम कडून अपेक्षा शुभम कडून पुन्हा एकदा राहिलेत कारण हे 65 धावांचं आव्हान पुन्हा एकदा लेग कटर बॉल स्लोअर वन भरपूर टर्न कारण बॉल तुम्ही जर लेग कटर करत असाल तर तुम्ही वेग दिला स्पीड दिला तो कमी टर्न होतो बॅटवर येण्याची शक्यता असते परंतु मीडियम पेसरनं मध्यम गतीने बॉल डिलिव्हर केला आणि लेग ब्रेक चांगला होत असतो कारण ग्रीप चांगली मिळते बॉलला आणि सध्या ती बघायला मिळालंय आणखी एक चांगला बॉल आणखी एक डॉट बॉल इथे आलाय धावसंख्या थोडी कंट्रोल केले 23 वर सध्याचं स्कोरबोर्ड आदित्यचे देखील तेवढीच दमदार गोलंदाजी जेवढी दमदार गोलंदाजी मागील षटकामध्ये सचिन मोरेने केली आणखी एक वेगवान बॉल पुन्हा एकदा बॅटरनं मिस केलाय पाठीमागे चाललाय पंच सांगताय लेग बायच्या स्वरूपाने रन येईल सांघिक टोटलमध्ये 1 रन ऍड केले जाईल आदित्यची फारच सुंदर गोलंदाजी या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केल्या 3 टोटल 2 एक्स्ट्रा अशा 5 रन या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत कारण त्या एक्स्ट्रामध्ये 2 रन आहेत त्यामुळे 3 धावांचे षटक त्याचं राहिलं स्कोरबोर्डवर लागतंय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा उर्वरित चेंडू आणि धावामधील अंतर आपल्याला जरूर बघायला मिळेल 12 बॉल आणि 41 धावांची गरज स्कोरबोर्डकडे थोडं लक्ष केंद्रित आपण करूया पहिलं ओव्हर सुशांत यांचं 17 धावांचं परंतु त्यानंतर सचिन मोरेने कमबॅक एनर्जी स्त्रोत बनला खरं तर आणि त्यामध्ये त्याने 2 धावा देत असताना 2 विकेट घेतले आदित्यने या ओव्हरमध्ये आदित्य मस्करने देखील कोणतीच काटकसर केलेली नाहीये याही ओव्हरमध्ये त्यांनी अगदी तेवढं गोलंदाजी केली 3 धावा देत असताना छोटं 2 एक्स्ट्रा देखील सांगितल्या होत्या अशा एकूण 5 धावा आलेत 24 वर संघात 41 पाहिजे अजून 12 बॉल मध्ये लक्ष थोडं दूर आहे कारण आता 20.50 रिक्वायर्ड रन रेट त्यामुळे हा मॅच मध्ये इन राहायचं असे बोलवले टीमला तर या ओव्हर मध्ये तुम्हाला 6 बॉल मध्ये किमान 4 हिट करावेच लागतील तरच या मॅच मध्ये इन होता येईल परंतु गोलंदाजी मार्कवर यंगस्टर्स खेळाडू आणि परंतु तेवढाच ताकदवान गोलंदाजी मार्कवर आलाय दक्ष बामुगडे भरपूर लाईन अप आहे अगदी बघितलं या टीमकडे यशस्वीरित्या प्रवास राहिलाय दोन्ही टीमचा परंतु बघायचंय शुभम पाटील जो थोडा धीर धरून बसलाय मैदानामध्ये थोडा शांत होता मागील काही बॉल मध्ये आता त्याला धमाक्याने सुरुवात काय बॉल डिलिव्हर केलाय हो मला वाटतं डायरेक्ट हिट जरूर केलाय तिथे सुशांत परंतु हा थ्रो त्याने मला वाटतं नॉट अगेन कडे करणं गरजेचं तेवढंच होतं कारण बॅटर शॉट रिलीज करून नॉट अगेन कडे बॉडी बॅलन्स करून धावतो आणि तिथून नॉट स्ट्राईक एंड अजून जवळ होता सुशांतला त्यामुळे हा चुकीचा थ्रो त्याने केलाय डायरेक्ट हिट त्याने जरूर केलं परंतु वेळ त्याच्याकडे तेवढा नव्हता 1 रन
अगदी ज्याचं रूपांतर आता 2 रन मध्ये झालंय, कारण हिट झाल्यानंतर बॉल थोडा दूर गेला. या मॅच मध्ये सध्या स्ट्राईक हवी आहे शुभमला. 2च्या मदतीनं स्कोर बोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर लागतंय त्या 26 रन. चेंडू आणि धावामधील अंतर 11 बॉल आणि 39 धावांची गरज. भरपूर प्रेक्षक सध्या WTCच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेत. आमचे अजूनही त्याला मॅचला एन्जॉय करतायत. नेरे विभागातील सगळ्यात ताकदवान संघ कोण असेल तर तो नेरे संघ आहे. दक्षचा हा फुलटॉस बॉल आक्रमण केलाय. पाठवल्या बॉलला डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट षटकार. 6 रन. फुलटॉस बॉल क्रिकेट खेळामध्ये अगदी जो प्रत्येक बॅटरला हवा असं वाटतो. आणि या फुलटॉस बॉलचा योग्य समाचार घेतला बॅटर शुभम पाटीलनं. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आले. यंगस्टर खेळाडू आहे, परंतु तेवढीच प्रतिभा आणि तेवढंच टॅलेंट या खेळामध्ये कुठून भरलंय. 5 षटकांच्या मॅचमध्ये हेच प्रॉफिट असतं. जरी गोलंदाजी चांगली होत असली तरी तुम्ही स्वतःला सावरू शकता. सिंगल, डबल किंवा डॉट बॉल जरी आले तरी पुढे अपेक्षा असते, कारण 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरायचे. त्यावेळेला अजून थोडी एनर्जी मिळते बॅटरला. परंतु हा षटकार फार महत्वाचा आहे. आणखीन एक इनफिल्डच्या वरून मच नीडेड 6. आणखीन एक दमदार हिट. आता फटके यायला सुरुवात झाली. शुभम पाटील एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठोकतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट षटकार. लगातार 2 षटकार इथे ठोकलेत. दक्ष बामोगडे विचंबित करणार हा देखील फटका त्याचा राहिलाय. का प्रति फटका होता, कारण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळण्यासाठी तेवढे तुमच्याकडे पॉवर असणं गरजेचं असतं आणि त्यासोबत टायमिंग तेवढं महत्वाचं असतं. ते सगळं काही या फटक्यामध्ये बघायला मिळालं. या मॅच मधील बलवली टीमच्या आशेची किरण आहे शुभम पाटील आणि नेरे टीमच्या दृष्टिकोनातून या मॅच मधील विजयाचा अर्थला आहे शुभम पाटील. त्यामुळे बघायचं आहे शुभम पाटीलची विकेट दोन्ही टीमसाठी फार महत्वाची आहे. मागील 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर टीमचं सध्या अगदी जे रिक्वायर्ड होतं ते थोडं बदललंय. स्कोरबोर्डवर लागतात 38 रन, करायचे 65, उर्वरित 9 चेंडू आणि 27 धावांची अजून आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम या स्पर्धेमध्ये. मॅच बनेल यात मात्र शंका नाही. मॅच बॉल प्रत्येक टीमसाठी फार महत्वाचा असतो. तो मैदानामध्ये दिला. प्रेक्षकांचं देखील तेवढंच विशेष अभिनंदन आणि आभारी कौतुक तुमचं आम्ही करू. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. दक्ष बामोगडे पहिला बॉल काय अप्रतिम त्याने फेकला होता, परंतु त्यानंतर 2 षटकार आले 2 कमजोर बॉलवर. मेहनत करतोय वन्स अगेन. ऍक्शन रिप्ले दाखवलाय पुन्हा एकदा त्याच ठिकाणी. बॅक टू बॅक 2 षटकार त्या दिशेनं बॅक टू बॅक 2 आणि याच्या अगोदर समोर डाऊन द ग्राउंड 3 षटकार ठोकलेत. आणि पहिल्यांदा संपूर्ण या पहिल्या रात्रीमध्ये लगातार 3 षटकार लगावण्याचा कारनामा कोणी केला असेल तर तो शुभम पाटीलने केलाय. 8 बॉल आणि 21 धावांची आता गरज आहे. दक्ष बामुगडे पहिला बॉल फुल टॉस, त्यावर षटकार आला, डबल आली, त्याच्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला 2 षटकार ठोकण्याचं कारनामे केले दक्षनं. परंतु आता फिल्डिंगमध्ये काहीसा बदलाव केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आता फिल्डर बोलवलाय. शॉर्ट कव्हरचा फिल्डर तिथून हटवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन एक खेळाडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंगची रचना सध्या करण्यात आली. 3 षटकारांना चित्र बदललंय. मॅचचं थोडं काया पालट करण्याचं काम शुभम पाटीलने केलंय. 8 बॉल आणि आता 21 धावांची गरज आहे. 41 हव्या होत्या. महागडी गोलंदाजी सध्या राहिले दक्ष. शुभम फार चांगली बॅटिंग त्याने केली. वेगवान बॉल, परंतु लाईन मिस केली या क्षणाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. एक्स्ट्रा बॉल येईल, एक्स्ट्रा रन ही त्यासोबत येईल. वेगवान बॉल डिलिव्हरी केला होता दक्षनं. तर सध्या घडीमध्ये पाहिजेत 8 बॉल उर्वरित शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. शुभम पाटील इथं मुमकिन आहे, मी अगोदरच म्हटलं होतं, परंतु इथूनही नेरे टीमनं जर डॉट बॉल के शुभमला थांबवलं तर या मॅच मध्ये तेही कमबॅक करू शकतात. परंतु जर तरला या खेळात मुला स्थानच नाहीये. पुन्हा एकदा फुलटॉस परंतु आता फसलाय शुभम पाटीलची इम्पॉर्टंट विकेट. फुलटॉस बॉलवर बली पडलाय. महत्वाची विकेट शुभमच्या खेळीचा अंत. निराश आहे, नाराज आहे, कारण हा फुलटॉस बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवला.
आणि त्याचा फायदा टीमला मिळाला. आता नेरे टीमनं थोडस टेन्शनचा माहोल होता आणि ते आता हटलाय. एक खराब बॉलवर शुभमची विकेट मिळाली आहे, त्यामुळं शुभम पाटील नाराज आहे. परंतु शुभमची बॅटिंग आवडली असेल, एकदा जोरदार आले त्याच्यासाठी झाले पाहिजेत. 4 षटकार त्यांनी ठोकले आणि नेरे टीमला सडेतोड उत्तर देण्याचं त्यांनी काम केलंय. चला बॅटर शुभम आपण मैदान सोडायचंय. सात बॉल आणि 20 धावांची गरज. थोडा मार खाल्ला जरूर दक्षिण, परंतु कमबॅक त्यांनी करून दिले. एक मोठी विकेट टीमला मिळवून दिले. 7 बॉल आणि 20 धावांची गरज. बॅटर आल्या मैदानामध्ये चैतन्य पाटील. अंतिम बॉल इम्पॉर्टंट. काय एंड केलाय दक्ष बामुगडेनं. रन जरूर खर्च केला, परंतु विकेट महत्वाची त्याने मिळवून दिली, कारण आव्हान तेवढं महत्वाचं होतं, समोर मोठं होतं. 7878 कार्तिक बैलाचे मालक सन्माननीय महेश म्हात्रे मोहगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमच्या स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 षटकं संपलेत. 65चं आव्हान होतं. स्कोरबोर्डवर धावा लागलेत टोटल 45. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी करायचे 20 रन. 6 चेंडू 20. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा टीम नेरे. आपणही 6 चेंडू 20 धावांची अपेक्षित. एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग झाली आणि त्यामध्ये निर्णय झाला गोलंदाजी कोण करेन. आणि या रोहन पाटील बाहुबली करील गोलंदाजी या अंतिम 3 ओव्हरमध्ये. 6 बॉल आणि 20 धावांची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये मंगेश म्हात्रे. 2 बॉलमध्ये 3 रन त्यांनी आतापर्यंत केलेत. 6 बॉल 20 धावा. जर सूरज पाटील यांनी झेल पकडला तर कार्तिक बैलाचे मालक 7878 महेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. रोन आलाय. अंतिम 6 बॉल. या मॅच मधील थरार सस्पेन्स काय घडेल बघायचे. 6 बॉल मध्ये पाहिजेत 20 रन. पहिला बॉल लोवर फुल टॉस फ्लिक केल्या पाठीमागे आदित्य आहेत. वेगाने बॉलवर गेलेत. 1 रन पूर्ण झाले. दुसरी साठी निघालेत. ओ डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये होते प्रवीण चौरगे. फार क्लोज, मला वाटतं 1 ते 1.5 इंच बॉल स्टंपच्या जवळ निघून गेलाय. किती चांगला थ्रो होता आदित्यचा. रन कंप्लीट होते त्या बॉलवर 2 रन. 5 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 3 बिग हिट पाहिजेत. बळवलीला हा सामना जिंकण्यासाठी फक्त डील षटकारानंच होऊ शकते, परंतु चांगले बॉल येणारे टीमला. अगदी बघितलं तर रोहनला अजून या 5 बॉल मध्ये 2 चांगले बॉल त्याला डिलिव्हरी करायचे. 5 बॉल आणि 18 रनवे मध्ये थोडासा रनअप त्याचा चुकलाय, त्यावर त्याने स्वतःला थांबवलं आणि गरजेचं देखील असं बॉलरने केलंच पाहिजे, कारण जर रनअप चुकला तर बॉलचा लेंथ टप्पा चुकतो, त्यामुळे त्याने तिथे थांबवलं स्वतःला. पुन्हा एकदा तयार, पाठीमागे ठेवलाय बॉल. काय टेकअप झालाय हा चेंडू. हिस्ट्री देखील साथ देतोय. भरपूर मेहनत केली या बॉलवर. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं तुम्ही सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नाती परमेश्वर असंही म्हटलं जातं. 4 बॉल मध्ये पाहिजेत 18 रन. पहिले 2 बॉल रोहननं फार चांगले फेकलेत. पहिल्या बॉलवर डबल आणि त्यानंतर डॉट बॉल त्याने डिलिव्हरी केलाय, फार जो इम्पॉर्टंट देखील असो. मंगेश का या मॅचला फिनिश करतील का? ओ इथे हा बॉल फार क्लोज निघून गेलाय. डेंजर एनकडे मंगेश आणि डायरेक्टली हिट केलाय बॉल. पंचाचं बोट आकाशाकडे. अर्धवट राहिली रन. खेळाडू झालेत या बॉलवर. धावबाद. मंगेश केचा अंत झालाय. बॉल डॉट बॉल डिलिव्हरी केलाय रोहन पाटील. 3 चेंडूने आता 18 धावांची गरज. 3 बॉल 3 षटकार सामना जिंकून देऊ शकतात या मॅच मध्ये. मयूर स्मृती श्रीराम बलवलीला सुरुवात चांगली केली, परंतु त्यामध्ये सातत्य टिकवता आलं नव्हतं. परंतु अजूनही 3 बॉल 3 षटकार एक आला तर काम बनेल, परंतु रोहननं देखील आकलन क्षमतेचा वापर केला. बाउन्स अटेम्प्ट केला, तोही ऑफस्टिकच्या बाहेर. थोडं खेचून लागण्याचा प्रयत्न, कारण तिथे पॉवर जनरेट करता येणार नाही याच उद्देशाने तो बॉल त्याने डिलिव्हर केलाय.
प्रवीण सोरगे एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये बोलवलाय. लॉंग अगदी बघू शकता आपण फिल्डर लॉंग स्टॉप मध्ये तिथे पाठवण्यात आलाय. चांगली गोलंदाजी, फारच सुंदर गोलंदाजी रोहनने केली आणि या मॅच मधील अगदी ट्विस्ट जो काढून घेतला टीमच्या दृष्टिकोनातून. मॅच आपल्या बाजूने चुकवत असताना 11 कैलासाची जितू लिओन शर्मा नेरे या टीमच्या दृष्टिकोनातून तो आगा वेगा फटका राहील, परंतु जरी रन इथं करण्याचा प्रयत्न असला तरी फिल्डर तिथे पोहोचलेत. एकच रन मिळेल आणि या सामन्यामध्ये काय कमबॅक केला टीमनं. हा सामना त्याने जिंकला. हार्दिक अभिनंदन. बळवली संघ आज दूरवरून तुम्ही इथपर्यंत आले. मयूर स्मृती श्रीराम बलवली, तुमच्या संपूर्ण टीमचा आम्ही विशेष आभार मानतो. आपण दूरचा प्रवास करून इथपर्यंत आला, परंतु जिथे शुभम पाटीलची विकेट मिळाली तिथे टीमनं कमबॅक केलं आणि ती विकेट मिळवून दिली होती. अगदी बघितलं आपण दक्ष पामुगडेनं. देवी आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट.